इको सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरी तालुक्यात औद्योगिक विकासाला मर्यादा येतात। त्यामुळे या तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधणं गरजेचं आहे। या तालुक्यातील पडसाळीपैकी चव्हाणवाडी इथला माऊली कुंड हा बारमाही वाहणारा पर्यटकांना अजून फारसा माहीतही झालेला नाही। माऊली कुंड धबधबा आणि परिसराच्या दृष्टीने विकास केला तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत। आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी याचा आढावा घेतलाय। निसर्ग संपन्नतेची नैसर्गिक देणगी लाभलेल्या राधानगरी तालुक्यात अनेक पर्यटन स्थळं आहेत, परंतु ती दुर्लक्षित आहेत। आज आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी चव्हाणवाडी इथल्या माऊली कुंड धबधब्यावर। हा धबधबा हा बारमाही वाहतो आणि परंतु हा दुर्लक्षित असल्यामुळं या पर्यटन स्थळाकडे पर्यटक येत नाहीत। आज आम्ही जवळपास 5 किलोमीटरहून अधिक पायी चालत या धबधब्याच्या ठिकाणी आलेलो आहे आणि या धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असा स्वर्गवत असा अनुभव मिळाला। हिवाळा सुरू असताना सुद्धा हा धबधबा हा ओसंडून वाहत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तालुक्यामध्ये हा एक आश्चर्य देणारा धक्का म्हणजे उन्हाळभर हा वाहत असल्यामुळं या ठिकाणी पावसाळ्याचा अनुभव धबधब्याचा हा उन्हाळ्यात सुद्धा घेता येतोय। परंतु या ठिकाणी ज्या पर्यटकांना सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत त्या जर पुरवल्या तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा वाढेल आणि येथील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना पर्यटनातून उपजीविकेचं वेगळं साधनसुद्धा मिळेल। हा जो धबधबा आहे या धबधब्याला माऊली कुंड असं म्हटलं जातं आणि या माऊली कुंडावरती गगनगिरी महाराज तपश्चर्येसाठी येत होते अशी सुद्धा येथील नागरिकांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतंय। या धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पावसाळी फिलिंग येते, त्याचबरोबर हिवाळ्याचा जे थंडगार हवा आणि हिरवागार निसर्ग इथं आल्यानंतर एक स्वर्गवत असा अनुभव मिळतोय। त्यामुळं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शासनानं इथं वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करून या ठिकाणी विकास केला तर खऱ्या अर्थानं राधानगरी तालुक्याला एक मोठं उत्पन्न देणारं पर्यटन स्थळ म्हणून हा माऊली कुंड धबधबा विकसित होऊ शकतोय। यस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।